सावंतवाडी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूला अद्यापही जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे। विशेषतः महायुतीत सध्या सर्वाधिक त्रांगडे दिसून येत आहे। महायुतीने एकत्र निवडणूक लढवली किंवा नाही लढवली तरीही मतविभागणीचा धोका असल्यानं महायुती सध्या सावधपणे पावलं टाकत आहे। महायुती झाल्यास नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा सेफ झोन मध्ये येऊ शकतो हे स्पष्ट आहे। सध्या महायुतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते, त्यामुळे दोन्ही पक्षांना अनुकूल असा उमेदवार द्यावा लागणार आहे। नगरसेवक पदासाठी महायुतीतील दोन्ही पक्षाकडून अनेक इच्छुक असल्यानं बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे। बंडखोरी रोखणं ही महायुती समोरचं मोठं आव्हान आहे। जर नगरसेवक पदासाठी बंडखोरी झालीच तर विजय मिळवणाऱ्या बंडखोरी उमेदवारांना नंतर आपल्या बाजूला वळवून घेण्याचा पर्याय महायुती समोर असू शकतो। महाविकास आघाडीमध्ये ही अंतर्गत धुसफूस सुरू असली तरी त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी एक पाऊल पुढे टाकलंय। महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने नगराध्यक्ष पदासाठी सीमा मटकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे। मटकर या तगड्या उमेदवार मानल्या जात असल्यानंच महायुतीला आपला फॉर्म्युला पुढे आणावा लागलाय। महाविकास आघाडीतील इतर इच्छुक आहेत। काँग्रेसकडून साक्षी वंजारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे पूजा दळवी इच्छुक आहेत। महाविकास आघाडी सध्या उभारी घेण्याच्या प्रयत्नात आहे। जर या निवडणुकीत त्यांच्यात तडजोड झाली नाही तर त्याचा फटका त्यांना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत बसण्याची भीती व्यक्त होते। एकूणच नगराध्यक्ष पदासाठी एकीकडे सीमा मटकर यांच्या रूपात तगडं आव्हान उभं राहिलंय, तर दुसरीकडे महायुतीला अंतर्गत बंडखोरीचा संभाव्य धोका टाळत योग्य उमेदवार निवडण्याची कसरत करावी लागणार आहे।